आमचा ऍक्सिडेंट झाला आणि माझा नवरा हे पटपटी माझ्या पोटात टाकून देवाच्या पटपटीनं वर निघून गेला. नाही द्याची भीक नसन द्याची ता इज्जतीचा फालुदा नाही करायचा आमच्या गरीबाच्या. साहेब 5-2 रुपये द्यायची. नाही आहेत बाई पैसे आमच्याकडे. लेकीला 5-2 रुपये द्यायची. नाही आहेत बाई पैसे. नाही जी कोणीच नाही माया जगात. आम्ही काय करणार? आमचे कुणीच नाही बाई या जगात. आमचे कुणीच नाही ना पैसे पण नाही. चल का चल. ताईसाहेब समजव ना त्या नवऱ्याला. त्या नवऱ्याला समजव. माझा नवरा तुम्हाला दोघांची जोडी सुखाची राव. तू माझ्यासारखी पोटूची हो ना. 10 लेकरं तुम्हा दोघाले. किती कमी नाही होती बाई. अजून वाढवा. वाढव एखादा क्रिकेट खेळून टाकू. देऊन दे काय देऊन दे काय देऊन दे. पैसे देऊन तिला. 10 पोराचं नाव घेतल्याबरोबर बरापूर का आला तुला. देऊन दे कशाला देऊन दे. सोंग डोंग करतात हे. नको ते सोंग करून भीक मागतात. हाय म्हणे पोटूशी आहे पोटूशी. काय पोटा बिडत नाही हिच्या. अरे आपल्याला काय करायचंय त्याच्याशी काय करायचंय बघ तिच्याकडे बघ तिची परिस्थिती बघ. मुली पांगडी आहे पोटूची बाई आहे बिचारी. देऊन तिला. हो ही पोटूशी आहे. हो जी. हो का का सांगू तुम्हाला माई दूध बरी दास्ता. एक दिवस पटपटीने आमचा ऍक्सिडेंट झाला आणि माझा नवरा हे पटपटी माझ्या पोटात टाकून देवाच्या पटपटीनं वर निघून गेला. आता हे कटकटी मांग लावली. फटफटीनं कटकटी कशी बोलभाषा यायची. समजत नाही तुला. हिच्या पोटात काय बाळबीळ काही नाहीये. भलतच काय सोंग. आता मी डिलिव्हरी करू शकतो. बघायचंय तुला. काय तुला बघायचंय इकडे का बाई. काय करतो काय करतो वेळ गेला काय. मी वेळा नाही झालो वेडे. तू वेडी झाली आहेस. तुला अक्कल बिक्कल नाही. ही आम्हाला येडा समजून राहिली. हिच्या पोटात काही नाही आहे. मी आता हिची डिलिव्हरी कशी करू शकतो. तुला बघायचंय दाखव. हा बरं इकडे बाई इकडे तुझ्या पोटात बाळ आहे बाई नाही. बरं किती दिवस झाले बाई. 22-23 वर्ष झाले असेल मला. अरे तुला नाही बाई बाळाला किती दिवस झाले. झाले सर 14-15 महिने. किती 10-12 महिने. 10-12 महिने. तरी पण माणसाचा नाही वाटत बाई. जनावराचाच वाटतो. तर तू काय बोलतेस बाई. 10-12 महिने बाळाला झाले. बाळ जन्मालाच यायचं आहे का. काही टेक्निकली प्रॉब्लेम आहे का. त्याची इच्छा काय मला काय माहित. त्याची इच्छा नाही बाई. तुझी इच्छा नाही त्याला जन्माला घालण्याची. तुझी इच्छा नाही. तू आम्हाला सोंग करून आलीस का. बुद्ध बनवलं लोक. तुझ्या पोटात दाखव बरं. तू राजा नाही द्याची भीक नसन द्याची ता इज्जतीचा फालुदा नाही करायचा आमच्या गरीबाच्या. तुझ्या पोटात काय ते दाखव. नाही दाखवत. ठीक आहे एक काम कर ग. मोबाईल काढ 10010 बोलाव पोलिसांना. तिला आत्ता अटक करू. मग कशी बाळ दाखवतात ते पाहू. दवाखाना वाले तू एक काम कर. पटकन नंबर दाब. 100 दाब. पोलिसांना बोलाव. पोलिसांच्या हाताने हिला दवाखान्यात घेऊन जाऊ. तिला तो आता पोलिस बरोबर बोल. झाली बाई डिलिव्हरी. काय झालं बाई. भाल्या झाला का बाली झाली. आता तुम्ही ना डिलिव्हरी बघ ग बघ पोटूशी आहे म्हणे. बघ बरं काय आहे तर. काय ग किती गजब बाई आहेस तू. गजब नाही हे तुझा बापू. दुसरा शब्द वापर पुन्हा गजबच्या ठिकाणी. काय करणार ताई साहेब काय करणार. आमच्या धर्मातच लिहिलं आहे ना असं भीक मागणं. लहानपणापासून आमच्या माय बापांना तेच शिकवलं आम्हाला भीक मागणं. सोंग नाही करा तर कशी भीक भेटेल आम्हाला. सोंग करावंच लागते. बाई कोणत्या तुमच्या धर्मात लिहिलंय भीक मागणे. कुठे वाचलीस बाई तू. कुठे वाचलीस. काही भलत असेल तर सांगून राहिलीस आम्हाला तू. अरे बाजे मा भीक मागणं बंद कर. एवढी साजरी वाजरी पोरगी आहेस. हातापायाने सुदृढ आहेस. भीक मागशील आणि नको ते मुलं तुझ्याशी छेड काढतील. अरे बाबा दुनिया कुठल्या कुठे गेली यार. तुम्ही भीक मागताय. अशाने ना तुमचा विकास होत ना देशाचाही. अरे आपल्या देशाला कामाची गरज आहे. कामगारांची गरज आहे. आणि तुम्ही सुदृढ भीक मागता. शोभत का बाई. शोभत का नाही. काय वाटतही नाही. बंद कराय भीक मागणं. जायचा पोटोशी आहे म्हणे. थांबाई थांब इकडे
इकडे. झालं हे घे धर. ठेव. एवढे आणि बाई पैसे? हा बाई आणि भीक नाही समजायची तर भावाने बहिणीला दिलेली साडी चोडी समजायची. साडी सोडी ठीक आहे. अरे अगं काय झालं? काय झालं बाई? हो, काही प्रॉब्लेम काही नाही, चुकलं का आमचं? नाही काही चुकलं का बाई? तुमचं काहीच चुकलं नाही. मग? एवढी दया एवढं प्रेम एवढी माया अजूनपर्यंत आम्हावर कोणीच दाखवली नाही म्हणून मन भरून आलं जी. म्हणून मन भरून आलं जी. शांत बाई शांत शांत मा भीक नाही मागाय. ठीक आहे बाई येतो. अरे बस 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 हो. अगं नाही नको काळजी घे. भीक नाही मागायची हा आता.